श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महादेवांना प्रिय आहेत या 6 राशी. श्रावण महिन्यात बदलणार आहे या 6 राशींचं नशीब. तब्बल 17 वर्षांनी श्रावणात असा दुर्मिळ योग घडून आलेला आहे. भोलेनाथांच्या कृपेने या राशींचे आयुष्य गोड होणार आहे. तसेच अचानक धनलाभाची संधी देखील या राशींच्या लोकांना भेटणार आहे. तब्बल 70 वर्षांनी श्रावणाचा शुभयोग जुळून आल्याने काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीचे भक्तिभावाने पूजा करण्याचे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटलं जातं. यावर्षी भगवान महादेवांच्या उपासनेचा श्रावण महिना हा 5 ऑगस्ट रोजी सुरू होत असून 3 सप्टेंबरला तो संपणार आहे. यावर्षी श्रावण मास सोमवारी सुरू होणार असून सोमवारीच याची समाप्ती होत आहे. यावर्षी महादेवांच्या भक्तीसाठी 5 सोमवारांचा अनोखा योग जुळून आलेला आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवार असल्यामुळे दुर्मिळ योग 70 वर्षापूर्वी तयार झाला होता. यावेळी श्रावणामध्ये काही शुभयोग तयार होत आहेत. यंदा श्रावण महिन्यात रवी योग, शुक्रदत्त योग, गजकेशरी योग, हर्ष योग, सौभाग्य योग, बुधादित्य योग, कुबेर योग, षष्ठ योग, वज्र योग आणि नवपंचम योग तयार होणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या जीवनात याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. यांना आयुष्यात अपार यश, सुख, शांती लाभण्याची शक्यता आहे. पाहूयात या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत बरं. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच असणारे बेल आयकॉन प्रेस करा. त्याचसोबत श्री स्वामी समर्थांचे जर भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर मग त्या राशी कोणत्या आहेत त्या आपण पाहू. सर्वात पहिली रास आहे कन्या रास. श्रावणामध्ये शुभयोग बनल्याने कन्या राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. त्यांची सर्व कामे पूर्ण होणार आहेत. म्हणजे जी काही रखडलेली कामे आहेत ती देखील पूर्ण होणार आहेत. या राशींच्या लोकांना नवीन आणि उत्कृष्ट नोकरीची संधी मिळणार आहे. जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे. तसेच वैवाहिक आयुष्य सुखमय जाईल. आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. या काळात तुमच्या साहस, उत्साह निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. त्यानंतरची दुसरी रास आहे कुंभ राशी. शुभ योग जुळून आल्याने यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते. शेअर मार्केटमधून भरपूर पैसे हाती लागू शकतो. जीवनात भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे. पैसे येण्याचे काही नवीन मार्ग देखील निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार वर्गाला प्रगतीची नवीन संधी मिळू शकते. तसेच प्रेम प्रकरणामध्ये देखील यश मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरची तिसरी रास आहे ती म्हणजे धनु. यंदाच्या श्रावणामध्ये धनु राशीच्या लोकांना सुख, समाधान प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतात. नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरची राशी आहे मकर राशी. महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहेत. ही रास भगवान शिवांची आवडती रास आहे. या राशीच्या लोकांवर न्यायदेवता, शनिदेवता, भगवान शिवांची कृपा असते. सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत. परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळणार आहे.
लवकरच मकर राशीच्या लोकांना 7.5 मुक्ती मिळेल. मकर राशीच्या लोकांना शंकरांच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन साधन मिळू शकते. याशिवाय यांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचे उत्तम फळ देखील मिळणार आहे आणि कामाच्या ठिकाणी देखील त्यांचे चांगले कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. प्रेम संबंध चांगले राहतील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेकदा कामामुळे दूरवरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नती मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. आता त्यानंतरची रास आहे ती तुळा राशी. भगवान शिवशंकर यांना देखील तुळ रास अतिशय प्रिय आहे. या राशींची देवता भगवान शिव आहेत. तुळ राशीच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. तसेच तुळ राशीच्या दुसऱ्या स्थानामध्ये युवा शक्ती गोचर करणार. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्याचा ठरू शकतो. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या लोकांचे कुटुंब आनंदी राहील आणि हे लोक उच्च शिक्षण प्राप्त करण्यात यशस्वी राहतील. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. व्यवसाय आणि उद्योगामध्ये पैसे कमावण्याची अनेक संधी मिळणार आहे. या लोकांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, आनंद लाभेल. या लोकांना समाजात मान सन्मान प्राप्त होईल. 7.5च्या काळात व्यक्तीच्या जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते, पण तुळ राशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचाच सामना करावा लागतो. शनिदेवांची विशेष कृपा त्यांच्यावर असते. श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांवरती होणार आहे. त्यांच्या कृपेने तुमच्या शुभकार्यात नक्कीच यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. श्रावण महिना हा या राशींसाठी शुभ राहणार आहे. त्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो. कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकते. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. त्यांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांवर महादेवांची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. राजकारणाशी निगडीत असलेला हा काळ खूप चांगला आहे. एखादं पद देखील या राशीतील लोकांना मिळू शकतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे कमेंट्समध्ये लिहा. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच पूर्ण करते आणि उद्या भेटूया अशा छानशा आणि नवीन माहितीबरोबर. सर्वांना श्री स्वामी समर्थ.